तर कमीत कमी तुम्हाला 2 संख्या लागतात आणि मग 2 संख्येच्या पुढं किती जरी संख्या असल्या तरीही आपणाला त्या संख्येचा मसावी आणि लसावी काढता येतो. म्हणजे पहिल्या प्रथम एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की मसावी आणि लसावी काढत असताना कमीत कमी किती संख्येची आवश्यकता असते, तर कमीत कमी 2 संख्येची आवश्यकता असते आणि 2च्या पुढं किती जरी संख्या असल्या तर त्याही संख्येचा आपल्याला मसावी आणि लसावी काढता येतो. ही गोष्ट आपण पहिल्या प्रथम ध्यानात घेतली पाहिजे. आणि ही गोष्ट आपण ध्यानात घेतल्याच्यानंतर थोडस कुठंतरी ते आपण काय करायचं, क्लिक करायचं की बघा आजपर्यंत आपण काय काय पाहिलं. मसावी आणि लसावी हा पूर्ण संख्येचा आपण काढलेला आहे ऐकले. आणि आता आपल्याला पूर्ण संख्येचा तर काढायचा आपल्याला दशांश संख्येचा पण मसावी लसावी काढता आला पाहिजे आणि अपूर्णांक संख्येचा देखील लसावी मसावी काढता आला पाहिजे. म्हणजे 2 गोष्टी आपल्याला ज्यादा शिकायच्या, की ज्या 2 गोष्टी तुम्हाला ज्यादा मला का शिकवायच्या, त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा भविष्यामध्ये एखादी परीक्षा, भविष्यातली परीक्षा एखादी देत असाल तर त्या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून तुमच्या या 5वी 8वीच्या वर्गाचे जे काही तुम्ही काही विद्यार्थी आहात किंवा ग्रॅज्युएशन त्याचं झालं अशासाठी हे अशी उपयुक्त असा भाग आहे. आणि लसावी मसावीवर हे प्रश्न नेहमी करता विचारले जातात, परंतु हे प्रश्न विचारत असताना आपल्याला त्या लसावी मसावीचा जो बेस आहे, जो पाया काय आहे, तो पाया अगोदर आला पाहिजे. बघा आपल्याला जर एखादी इमारत तयार करायची असेल तर त्या ज्या इमारतीचा पाया चांगला आहे, मजबूत आहे, ज्याचा पाया मजबूत आहे ती इमारत अशी डौलानं उभं राहते, वर्षानुवर्ष उभं राहते. त्याचं कारण असं आहे त्याचा पाया पक्का आहे, पाया घट्ट आहे. तसं शिक्षणात बी आपला पाया कसा पाहिजे, घट्ट पाहिजे, पक्का पाहिजे. आपले पाय जमिनीला नेहमी चिकटून असले पाहिजे. पाय आधार असू नये. पाय आधार असल्यावर काय होते, मग पडण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रत्येक जो घटक घ्यायचा आहे त्या प्रत्येक घटकाचा जो बेस आहे तो बेस आपल्याला व्यवस्थितपणाने घ्यायचा आहे. आणि तो घेत असताना या ठिकाणी शिकवायला सुरुवात करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची की आपण जर पाहिलं, समजा एखाद्या संख्या दिल्या, एखाद्या 2 पेक्षा जास्त संख्या दिल्या आणि 2 पेक्षा जास्त संख्येचा आपल्याला मसावी आणि लसावी विचारला तर आपण गोंधळून जातो. काय होते, मसावी तर लहान येते, लसावी तर मोठी संख्या येते. मग असं का होतंय, ह्याचं जे उत्तर आहे की आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. की मला बऱ्याच वेळेस प्रश्न पडायचा, बाबा हे असं का होते, ते आम्हाला एकही केलं नाही, आम्ही बघितलं की नेमकं काय झालं. समजा आपल्याला 2 संख्या दिल्या आणि 2 संख्येचा आपल्याला लसावी विचारला आणि मसावी विचारला. आपल्याला हेही बघायचंय लसावी आणि मसावी कोणत्या किती संख्येचा विचार द्या, त्या 1 स्ट्रोक मध्ये आपण कसा काढायचा ते बी आपण बघणार आहोत. आपल्याला जास्त लांब पद्धतीनं जायचं नाही. मग असं का होते, समजा आपल्याला 2 संख्या दिल्या आणि 2 संख्येचा, आणि इथं तर सांगितलंय मसावी म्हणजे काय, मोठ्यात मोठा, महत्तम म्हणजे मोठा, सामायिक म्हणजे अनेकामध्ये असणारा, 2 संख्या दिल्या दोघांमध्ये असणारा, 3 संख्या दिल्या तिघांमध्ये असणारा, 4 संख्या दिल्या चारही मध्ये असणारा, आणि सामायिक हे काय दिले, विभाजित दिले. म्हणजे दिलेल्या संख्येचा मसावी काढत असताना आहे की नाही, समजा 2 संख्या दिल्या, त्या दोन्ही संख्येचे आपल्याला काय पाडायचे, विभाजक पाडायचे. आणि विभाजक जेवढे विभाजक येतील त्याच्यापैकी दोघांमध्ये जे सामायिक आहे, म्हणजे पहिल्या संख्येत आहे दुसऱ्या संख्येत आहे, असा मोठ्यात मोठा विभाजक आपल्याला काढायचा आहे. म्हणजे तो काय आला, त्याचा मसावी आला. आणि लसावीच्या बाबतीत जर आपण पाहिलं, लसावी कशाला म्हणायचं, आपण म्हणतो लघुत्तम. लघुत्तम म्हणजे काय, लहानात लहान. पण लहानात लहान काय, लहानात लहान विभाज्य. ध्यानात ठेवा, लहानात लहान काय, विभाज्य.
मसावी म्हणजे काय, मोठ्यात मोठा विभाजक. आणि इथंच आपलं थोडस जम्बलिंग होती माणसाला. आणि मग ती जम्बलिंग सोडवण्यासाठी ह्या दोन गोष्टी हे जे दोन शब्द, इथला आणि इथलं जे आहे शब्द, याच्यावर थोडस लक्ष द्या. विभाजक काय, विभाज्य काय आपण पाहिले, तुम्हाला पूर्ण येते. समजा आपल्याला असं सांगितलं की 5 चे विभाजक लिहा. हे 5 चे विभाजक, थोडस आपण वेळ घेऊया. हे 5 चे विभाजक घेतले आणि 5 चे विभाजक घेतल्याच्या नंतर विभाजक म्हणजे काय, विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला कोण्या संख्येनं भाग जाते त्या सर्व संख्येची यादी. विभाजक काढत असताना, कोणत्याही संख्येचे विभाजक काढत असताना प्रत्येक संख्येचा 1 पासून सुरुवात करायची. म्हणजे 5 चा पहिला विभाजक आहे 1, कॉमा द्या, दुसरा विभाजक त्याच्या पुढे लिहा. 5 चा दुसरा विभाजक कोणता, कारण 1 झाल्यावर 5 ला 2 न भाग जात नाही, 3 न जात नाही, 4 न जात नाही आणि 5 न जातो. म्हणजे हे झाले 5 चे काय झाले, विभाजक झाले. कोणते विभाजक झाले, 5 चे विभाजक 2च आहेत, 1 आणि 5. म्हणजे एखाद्या संख्येला मर्यादित विभाजक असतात. काय असतात, एखाद्या संख्येला मर्यादित विभाजक असतात. परंतु त्याच संख्येला, ती संख्या घेतली 5, हे 5 चे विभाज्य, हे 5 चे विभाज्य आपण जर काढलं, 5 चे विभाज्य म्हणजे काय, विभाज्य म्हणजे एखाद्या संख्येच्या पटीतल्या संख्या. एखाद्या संख्येच्या पटीतल्या संख्या, कोणती संख्या असू द्या. आता उदाहरणादाखल आपण इथं काय घेतले, उदाहरणादाखल आपण इथं 5 घेतले. मग या 5 च्या पटीतल्या संख्या, मग 5 ची पहिली पट किती, 5 ची पहिली पट 5, दुसरी पट 10, तिसरी पट 15, चौथी पट 20, पुढची 25, पुढची 30, पुढची 35, पुढची 40, पुढची 45, पुढची 50, त्याच्या पुढची 55, अनंत. हे काय केलं आपण, ह्या 2 शब्दावर हे जे आहे विभाजक आहे आणि विभाज्य आहे, हे विद्यार्थी थोडस जम्बलिंग होते. मग ही जम्बलिंग होऊ नये म्हणून आपण जे मागचे जे काही आपले 30 पिरियड झाले आहे की नाही, त्या 1-2 आपण 4-5 पिरियडला विभाजक आणि विभाज्यावर भर दिला. विभाजक कशाला म्हणायचं, विभाज्य कशाला म्हणायचं, विभाजक कोणकोणते असतात, विभाजक कोणकोणते असतात, किती असतात एखाद्या संख्येला विभाज्य, एखाद्या संख्येला हे अनंत विभाज्य असतात. मग हा जो फरक आहे, हा विभाजक आणि विभाज्यामधला हा इथला एक. आणि मग आपल्याला या ठिकाणी आता आपण उदाहरणादाखल 1-2 संख्या घेऊ. आपण घेतली की आपण इथे घेतले 5 आणि इथे घेतले 10. इथं मावत नाही, थोडस लिहितो. ह्या 2 संख्या घेतल्या आणि या 2 संख्येचा आपल्याला मसावी काढायचा आहे आणि लसावी काढायचा आहे. काय याचा मसावी लहान संख्या येईल. मला प्रश्न पडला, बस तुम्ही तर म्हणजे महत्तम बरोबर आहे, मोठ्यात मोठा घ्यायचा आहे. पण मोठ्यात मोठा काय घ्यायचा आहे, मोठ्यात मोठा विभाज्य घ्यायचं, लक्षात ठेवा. आणि लघुत्तम सामायिक विभाज्य घ्यायचा आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य घ्यायचा म्हणजे काय करायचं, लहानात लहान त्याचा विभाज्य घ्यायचा. मग काय केलं बघा, आता मी काय करतो, 5 व 10 चा काय काढतो, लसावी काढतो. 5 व 10 चा मसावी काढतो. समजा हे 5 चे विभाजक काय पडले, 1 आणि 5, आणि 5 चे विभाज्य पडले हे इतके. आता आपण काय करू, 10 चे, बघा फार सोपं, हे 10 चे पहिल्या प्रथम काढू आपण विभाजक. हे 10 चे विभाजक, 10 चे विभाजक कोणती, 1 आला, 2 आले, 5 आले आणि 10 आले. म्हणजे 10 चे हे काय येतं, हे 4 विभाजक आहेत. मग मसावी काढायचा असं समजा तुम्हाला 5 चा आणि 10 चा मसावी काढायचा असं, तर या 5 च्या आणि 10 च्या फक्त आणि फक्त विभाजकाचा विचार करायचा.
दुसरा कशाचा विचार करायचा नाही. दोन्ही सांगतो तुम्हाला, वन स्टॉप आहे की नाही. हे अगोदर लांब पद्धतीने सांगेल, पुन्हा तुम्हाला छोट्या पद्धतीने समजून सांगतो. आता मग 5 व 10चा मसावी आपल्याला काढायचा आहे. 5 हे बघा, 5चे विभाजक आणि हे 10चे विभाजक. त्याला काय सांगितले, 5ची व 10चे विभाजक आपण पाहिले आणि हा शब्द पहा, सामायिक. सामायिक म्हणजे काय, आता आपण काय म्हणतो की जी आमचं घर आहे बघा, जुन्या गावात आपण ज्या ठिकाणी पहिल्या पद्धतीने राहतो त्या पहिल्या पद्धतीनं कसं असते, एका व्यक्तीचं घर या बाजूला असते, एका व्यक्तीचं घर या बाजूला असते आणि दोघांच्या घरामध्ये काय असते, एक भिंत असते आणि ती भिंत कशी असते, सामायिक असते. म्हणजे याही घरावाल्याची असते, याही घरावाल्याची असते. त्याला काय म्हणतो आपण, सामायिक म्हणतो. दोघांमध्ये किंवा अनेक जणांमध्ये असणारी, त्याला काय म्हणतो आपण, सामायिक म्हणतो. तसं मग आता या 5 आणि 10चा मसावी काढायचा असेल तर या दोघांमध्ये सामायिक असणारे अवयव शोधायचे. बघा याच्यामध्ये काय काय सामायिक आहे, एक आहे, इथे एक आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. मग सामायिक असणारे अवयव किती आहेत, 2 आहे. ओके, मग त्या 2 पैकी ते 2 सामायिक अवयव आपण पाहिले. कोणते, 1 आणि 5 याचे सामायिक अवयव आहेत आणि 2 आणि 10 या 5चे आणि 10चे सामायिक अवयव नाहीत किंवा सामायिक विभाजक नाहीत. आणि मग या 2 विभाजकापैकी जो मोठा विभाजक आहे, आता 1 आणि 5 पैकी मोठी संख्या कोणती आहे, 5 आहे. कोणती संख्या मोठी आहे, 5 आहे. म्हणून 5 व 10चा मसावी काय आला, 5 व 10चा मसावी 5 आला. किती आला, 5 आला. ओके, आता आपल्याला काय करायचंय, याच लसावी काढायचं आहे. म्हणजे याचा मसावी आला, काय आला मसावी, याचा मसावी आला 5. ओके, आणि आता आपल्याला याचा लसावी काढायचा आहे. मुद्दाम वेळ घालून लसावी काढत असताना आता आपल्याला काय करायचे, 10चे आता काय लिहिले, आता इथं 10चे विभाज्य लिहायचे. खरं तर बघा हे असं समजून सांगू नये, कारण हे इथं पाहिजे होतं, हे इथं पाहिजे होतं. पण मी हे जे बाण मारलाय ते तुम्ही थोडस लक्षात ठेवा. मग 10चे विभाज्य काय, 10चे विभाज्य म्हणजे 10च्या पटीच्या संख्या, 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 5 50, 10 7 60, 70 80 90 100 110 120 130 140 अनंत. आणि मग आता आपल्याला या 5चा आणि या 10चा लसावी काढायचा आहे. मग लसावी काढत असताना कोणता शब्द आला, विभाज्य आला. कोणते विभाज्य, पाठीमागे जा, सामायिक विभाज्य आहे की नाही. कोणते विभाज्य, सामायिक विभाज्य. मग या दोघांचे असणारे सामायिक विभाज्य आपल्याला काय करायचे, निवडायचे, शोधायचे. सामायिक म्हणजे बघा इथं 5 आहे, इथं 5 आहे का, नाही, म्हणजे हा 5 याचा सामायिक विभाज्य नाही. इथं 10 आहे बघा, इथं 10 आहे आणि इथं 10 आहे. ओके, हे 10 10 दोघांमध्ये. सामायिक म्हणजे काय, दोघांत असणार, इकडे आहे, इकडे बी आहे. आणखी कोणता आहे, 20 आहे. आणखी कोणता आहे, 30 आहे. आणखी कोणता येईल, 40. आणखी कोणता येईल, 50. आणखी कोणता येईल, 60. आणखी कोणता येईल, 70. आणखी कोणता येईल, 80. पुन्हा कोणता येईल, 90. पुन्हा कोणता येईल, 100. आपल्याला जास्त बघायची काम नाही. का बघायचं काम नाही, तर या आपण एका एकाला पाठीमागे चाललो. सामायिक आपण लिहिले बघा, काय लिहिले अगोदर, त्या संख्येची विभाज्य लिहिले. विभाज्य लिहिल्यावर काय केलं, सामायिक विभाज्य त्याचे आपण शोधले. त्याच्यानंतर काय करायचं, कोणता शब्द आहे, लघुत्तम. लघुत्तम म्हणजे काय, लहानात लहान. कोणाचा लहानात लहान, या सामायिक विभाज्याचा लहानात लहान अवयव म्हणजे त्या संख्येचा लसावी असतो. म्हणजे आता बघा, आता काय काय केलं तुम्ही, या बघायचे, या 5चा 10चा लसावी काढत असताना या दोघांमध्ये सामायिक अवयव, सामायिक विभाज्य कोणते आले, 10 आला, 20 आला. बघा हे सामायिक काय काय आले, 10 आला, 20 आला, 30 आले,
हे 40 आले, हे 50 आले, इतकं देऊ नका, कॉमा द्या आणि टिंब द्या, कारण इथं 50 पर्यंत न संपणारे आणखी बी किती आहे, किती बिले आहे की नाही, पण तुम्हाला शोधावं लागते. पण याच्यापैकी आता आपण गेलो तिकडे बघा, इथं कावर गेलो आपण, लसाईवर गेलो. ते काय सांगतंय, विभाज्य मांडले, कोणते मांडले, सामायिक मांडले. ओके, पुन्हा काय सांगतंय, लघुत्तम म्हणजे काय, लहानात लहान. याच्यापैकी की जे तुम्ही सामायिक विभाज्य जे लिहिले, हे दोन्ही संख्येचे जे तुम्ही सामायिक विभाज्य लिहिले, त्याच्यापैकी लहानात लहान विभाज्य बघायचा. लहानात लहान विभाज्य कोणतं असते, खटकन हाणायचं पहिला. म्हणजे मग 5चा आणि 10चा लसावी किती आला, 10. 10चा किती आला, लसावी 10. ओके, किती आला, 10. हे तुम्हाला आपल्याला पहिल्या प्रथम हे सगळ्या शब्दाचं अशी फोड करून बघायचं, त्याच्यामध्ये सगळं मांडलेलं आहे, पण आपण वाचत नाही, फटकन मसावी लसावी आहे की नाही. पण काय नेमकं आहे की नाही, कसं करायचं हे तुम्हाला लॉंग रूटनं मी तुम्हाला समजून सांगितलं. आता शॉर्टकट रूटने मी तुम्हाला समजून सांगणार आहे. लसावी मसावी मधली मनातली भीती काय करा, पहिल्या प्रथम काढून टाका. पहिल्या प्रथम आपण काय करायचं, आपल्या मनातली भीती कोणत्याही गोष्टीची काढून टाकायची. भीती काढल्याशिवाय आपल्याला काही जमत नाही. मग हे जे बघत असताना आहे की नाही, लसावी परत एकदा समजा 2 संख्येचा मसावी काढायचा. मग या ठिकाणी तर मसावी काय आला, 5 आला, लसावी काय आला, 10 आला. आता मसावी आणि लसावी आला आणि मग आपण बघितलं लसावी तर 10 आला. लसावी म्हणजे काय, लसावी म्हणजे त्याची सामायिक विभाज्य आहे, लहानात लहान सामायिक विभाज्य. मसावी म्हणजे काय, मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. विभाजक आणि विभाज्यामधला फरक तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि हा जो फरक लक्षात ठेवला तर मला वाटत नाही की तुम्हाला एखाद्या संख्येचा लसावी आणि मसावी काढण्यासाठी अडचण निर्माण होईल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या हे जे 2 जे काही याचे 3 शब्द आहेत, या 3 शब्दाचा म्हणजे माझ्या परीनं जेवढा काही मला अर्थ करता येईल तेवढा मी या ठिकाणी काढलेला आहे. आणि परत आता आपल्याला नेमकी सुरुवात आहे, आणि सुरुवात करत असताना उगं बघायचं, समजा त्याला काही समजा आता लहान मुलं आहे तर 10-11 वर्षाची, या गोष्टी तुम्हाला याला थोडासा वेळ लागेल, घाबरायचं नाही. आम्ही तुमच्यासाठी आहोत आणि हे तुमचं पूर्ण आम्ही करून देणार आहोत. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जायचंय आणि तुम्हाला जी परीक्षा द्यायची त्या परीक्षेमध्ये या पद्धतीनं लसावी मसावी काढायचा आहे. मग कोण्या पद्धतीनं काढायचा ते मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे. आणि आता अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला गणित आपण बघायलो आणि गणित बघत असताना आपल्याला अनेक गोष्टीचा या ठिकाणी उहापोह करायचा आहे. काही संख्येचे लसावी आणि मसावी आपल्याला तोंडी आली पाहिजे आणि ते तोंडी नक्कीच येते, यात काही वाद नाही. बघा, लसावी मसावी काढण्याच्या 3 पद्धती आहेत. यादी पद्धत, मुळावय पद्धत आणि भागाकार पद्धत. त्या 3 पद्धतीनं आपल्याला दिलेल्या संख्येचा लसावी आणि मसावी काढता येतो. आपल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये प्रश्न ज्या पद्धतीने विचारला, समजा 2 किंवा 3 संख्या दिल्या आणि त्या 3 संख्येचा मुळावय पद्धतीनं मसावी आणि लसावी काढा असं विचारलं तर आपल्याला मात्र स्टेप बाय स्टेप गणित करावे लागतात. त्याच्या काही 7-8 स्टेप येतात, ते आपल्याला करावं लागतात. परंतु स्पर्धा परीक्षेला असं करायची गरज नाही. स्पर्धा परीक्षेला तुम्ही किती स्टेप लिहिल्या याला काही महत्व नाही. महत्व कोणला आहे की त्याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर तुम्हाला ऐन प्रकारे कमी वेळामध्ये अचूक असं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण जो काही मसावी लसावीचा घटक बघत आहोत, मसावी लसावीचा घटक बघत असताना अनेक गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला उहापोह करायचा असतो. उदाहरणार्थ आता आपण घेतलं, समजा आता इथं संख्या घेतली बघा. आता या ठिकाणी घेतली संख्या 10
व 20 बघा 10 व 20 यांचा लसावी मसावी काढा, लसावी आणि मसावी काढा असा जर प्रश्न विचारला किंवा एक बघा याच्याकडे बघत असताना 10 या संख्येचा विभाज्य 20 आहे असं आपल्याला म्हणता येते. काय म्हणता येते? 10 या संख्येचा विभाज्य 20 आहे आणि 20 या संख्येचा विभाजक 10 आहे. 10 या संख्येचा विभाज्य 20 आहे आणि 20 या संख्येचा विभाजक 10 आहे. म्हणून दिलेल्या संख्येपैकी समजा आपल्याला काय केल्या 2 संख्या दिल्या, या 2 संख्येपैकी एक संख्या दुसऱ्या संख्येची एक संख्या दुसऱ्या संख्येची विभाजक असेल. काय असेल? विभाजक असेल. 10 कोण्या संख्येची विभाजक आहे? 20 या संख्येची विभाजक आहे. विभाजक असेल तर तो विभाजक त्याचा मसावी असतो आणि एका संख्येची दुसरी संख्या विभाज्य असते ती विभाज्य संख्या त्याचा लसावी असते. म्हणजे पहिले समजून पाहिजे 10चा आणि 20चा लसावी किती आणि मसावी किती? 10चा 20चा लसावी 20 आणि मसावी 10. गणित केलं का? नाही केलं. या स्टेपला आपल्याला जायचं. प्रत्येक स्टेप आहे हे असं गणित विचारतील असं नाही, वेगवेगळे गणित विचारते विचारतो. परत आपण घेतो बघा. आता मी काय सांगितलं हे बघा 10 व 20 यांचा लसावी व मसावी किती? तर 10 व 20 यांचा लसावी 20 आणि मसावी 10. परत एकदा सांगतो. काय सांगतो? दुसरं उदाहरण घेतलं आपण. हे 50 आणि 100. हे 50 आणि 100 यांचा लसावी आणि मसावी सांगा. ही लसावी आणि हा मसावी. बघा मी काय सांगितलं परत एकदा. एका संख्येची दुसरी संख्या बघा एका संख्येची दुसरी संख्या विभाज्य संख्या असेल म्हणजे 50 ची विभाज्य संख्या कोणती आहे? 100. विभाज्य म्हणजे काय? 50च्या पाड्यामध्ये या संख्येच्या पाड्यामध्ये ही आहे का ती बघायचं. 50च्या पाड्यात 100 आहे. 50 दोन्ही 100. 10च्या पाड्यामध्ये 20 आहेत का? आहे. किती आहे? 10 दोन्ही 20. मग या ठिकाणी बघा ही 50 ची विभाज्य संख्या कोणती आहे? 100. म्हणजे ती विभाज्य संख्या त्याचा लसावी असते. म्हणजे याचा लसावी किती आला? 100 आला. आणि बघा एका संख्येची दुसरी संख्या विभाजक असेल. विभाजक 100 ची विभाजक कोणती संख्या आहे? 50. ती विभाजक संख्या त्याचा काय असते? मसावी असते. हे मसावी. आणि असं जरी विचारलं लसावी हा मसावीपेक्षा कितीने जास्त आहे? लसावी हा मसावीपेक्षा 50 ने जास्त आहे. काय केली? या दोघांची वजाबाकी. काय विचारू शकतात? लसावी हा मसावीच्या किती पट आहे? मग लसावी हा मसावीच्या 2 पट आहे. पट करणं म्हणजे काय करणं? खटकनी तर भागाकाराचं चिन्ह आणि ओके 2 पट आहे की नाही? किंवा 50चा पाडा मोजा. त्या 50च्या पाड्यामध्ये लसावी कोण्या संख्येवर आहे तेवढ्यापर्यंत मोजा. 50 दोन्ही 100 2 पट आहे. असं विचारलं की मसावी हा लसावीच्या किती पट आहे? उलट विचारलं. ती गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवली. काय विचारलं? मसावी हा लसावीच्या किती पट आहे? मग मसावी हा लसावीच्या किती पट आहे? 102 पट आहे. त्याला वरणे त्याला खाली आणि भागाकार करा. संपलं तुमचं. म्हणजे आपल्याला नुसतं लसावी मसावी काढायचं इतकंच ना आलो पाहिजे. त्याच्या पुढचं लावून घ्यायला कमी आहे. अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास करत असताना 2 संख्येचा लसावी आणि मसावी हे देखील आपल्याला काढता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं
आपण या ठिकाणी लसावी आणि मसावीला आपला पिरियड झाल्यानंतर परत एकदा बघा की सर काय काय सांगितलंय, तुम्ही काय काय लिहून घ्याला आहे की नाही, तुम्ही ती लिहून घेतलं पाहिजे की आपण आपल्याला काय लिहायचं लक्षात ठेवा. आणखी बारीक सारीकचे या लसावी मसावी मधले एक दोन जे नियम आहेत ते मी तुम्हाला एक दोन नियम समजून सांगतो. लसावी आणि मसावी कसा काढायचा, कोणती संख्या कोण्या संख्येची विभाज्य आहे, कोणती संख्या कोणत्या संख्येची विभाजक संख्या आहे हे पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा ध्यानात घ्या की कोणत्याही दोन सहमूळ संख्येचा आहे की नाही, सहमूळ संख्येचा किंवा दोन पेक्षा जास्त मूळ संख्येचा मसावी हा नेहमी एक येतो. नेहमी काय येतो, एक येतो. आणि त्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार येतो. आता आपण काय केलं, या ठिकाणी या दोन संख्या दिल्या बघा, ही 5 व 7 यांचा लसावी आणि मसावी सांगा. 5 संख्या कोणती आहे, मूळ संख्या आहे. 7 संख्या कोणती आहे, मूळ संख्या आहे की नाही. आणि मग या मूळ संख्येचा मसावी हा नेहमी एक असतो. म्हणजे यांचा मसावी काय आला, गणित करायचं काम न पडलं पाहिजे, एक आला. आणि यांचा लसावी हा यांचा गुणाकार आला. बघा 5 गुणिले 7 बरोबर 5 × 35. आणि म्हणून 5 व 7 या दोन संख्येचा लसावी हा मसावीपेक्षा किती पट आहे, किती पट आहे, मग 35 पट आहे की नाही. अशा पद्धतीनं लसावी मसावी एका संख्येचा काढत नाही, दोन किंवा दोन पेक्षा जास्त संख्येचा काढतो आहे की नाही. मग अशा पद्धतीनं हा पहिला नियम तुम्ही लक्षात ठेवा की गणित करायचं काम पडलं नाही. ह्या दिल्या मूळ संख्या आणि सहमूळ संख्या जरी असल्या तरी त्या सहमूळ संख्येचा देखील आता आपण या ठिकाणी पाहिलं, परत तुम्हाला मी पाठीमागे जातो. मूळ संख्या कशाला म्हणायचं की ज्या संख्येचे फक्त दोनच काय असतात, दोनच विभाजक असतात, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. ते कोणते दोन विभाजक, एक हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो आणि ती स्वतः संख्या, मग अशा संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. मूळ संख्या कोणत्या आहेत काय आपण भरपूर बघितलेलं आहे. पण सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, सहमूळ संख्या ह्या मूळ संख्या असतीलच असं नाही. मग सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, बघा कोणत्याही आपल्याला दोन संख्या दिल्या, उदाहरण दिले आपल्याला 4 व 5, या दोन संख्या दिल्या आणि ह्या 4 व 5 या दोन संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी आणि मसावी काढायचं आहे. आणि मग ह्या 4 आणि 5, मग ह्या 4 आणि 5 पहिल्या प्रथम आपण टेस्ट करून बघायचं की ह्या सहमूळ संख्या आहेत का. सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येचे विभाजक, समजा आपण या 4 चे विभाजक पाहिले, पुन्हा असं परीक्षेला लिहायचं काम नाही. 4 चे विभाजक 1, 2 आणि 4 आणि 5 चे विभाजक पाहिले. 5 चे विभाजक काय पहिले, 1 आणि 5. ह्या दोघांचे जे विभाजक आहेत त्या दोघांच्या विभाजकापैकी फक्त एकच अंक दोघांमध्ये जर सामायिक असत, बघा आता आपल्याला काय पाहायचं, याचे सामायिक अवयव पाहायचं. सामायिक अवयवाचा कोणता आहे, फक्त एकच आहे. फक्त एक हा अंकच त्याचा सामायिक विभाजक असेल तर त्या संख्येला सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे 4 व 5 हे सहमूळ संख्येचं उदाहरण आहे. मग सहमूळ संख्येचं उदाहरण असेल आणि आपल्याला त्याचा लसावी आणि मसावी काढायचा असेल तर या सहमूळ संख्येचा नेहमी कोणत्याही असो सहमूळ संख्या, त्या सहमूळ संख्येचा मसावी हा नेहमी 1 असतो आणि त्या सहमूळ संख्येचा लसावी हा नेहमी काय असतो, त्या दोन संख्येचा गुणाकार असतो. गणित करायचं काम नाही पडलं पाहिजे आणि हे असे बारीक सारीक गणित आपल्याला आले पाहिजे. काय आले पाहिजे की हे तुम्हाला लसावी आणि मसावी त्यांच्या अशा पद्धतीचे काढता आले पाहिजे. हे काही जे बारीक सारीकचे नियम आहेत ते बारीक सारीकचे नियम तुम्ही काय करा, थोडस लक्षात ठेवा.
आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला आता परत एक पुढचा एक नियम तुम्हाला समजून सांगतो आणि पुढचा नियम तुम्हाला समजून सांगितल्याच्या नंतर मग आपण थोडेसे उदाहरणं घेऊ आणि उदाहरणं घेऊन लसावी आणि मसावी काढण्याची तुम्हाला पद्धत जी काही सोपी पद्धत आहे ती म्हणजे मी तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे. आता पद्धत आलं काय आलं समजा हे आलं उदाहरण 2 बघा व 4 आणखी 4 व 6 आणखी 6 व 8 आहे. तर हे जे 3 उदाहरणं आहेत हे 3 उदाहरणं यासाठी दिले ह्या क्रमागत समसंख्या आहेत. 2च्या पुढची क्रमागत पहिली समसंख्या 4 आहे. 4च्या पुढची पहिली क्रमागत संख्या 6 आहे आणि 6च्या पुढची पहिली क्रमागत समसंख्या कोणती आहे 8 आहे. मग कोणत्याही क्रमागत समसंख्येचा मसावी हा नेहमी 2 असतो. काय असतो नेहमी 2 असतो आहे की नाही. मग नेहमी 2 असतो ते आपल्याला आलं पाहिजे. मग हे जे काही नियम आहेत हे नियम एखाद्या प्रश्नामध्ये 2 संख्या देतात आणि त्या क्रमागत समसंख्या देतात आहे की नाही आणि मग त्याचा मसावी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काढता येतो परंतु तेवढा वेळ आपला वाचावा म्हणून आपल्याला पटकन आलं पाहिजे. 2चा आणि 4चा मसावी 2, 4चा आणि 6चा मसावी 2, 6चा आणि 8चा मसावी 2. हॅलो सर बोला. नियम डबल सांगा की. कोणता नियम आता सांगितलेला. हा बरोबर. हे बघा कोणत्याही क्रमागत 2 समसंख्येचा मसावी हा नेहमी 2 असतो. समजा आपण घेतले 2, 4 विचारलं आहे की नाही. आणखी जरी आपण पुढची संख्या घेतली 6 तरी मसावी काय येतो त्याचा मसावी 2च येतो. 2 4 4 6 6 8 8 10 10 12 14. समजा तुम्ही हे असं घेतलं की 10 12 आणि 14 ह्याचाही मसावी काय येतो 2च येतो. लसावी वेगळा येतो मसावी काय येतो 2 येतो. अशा पद्धतीनं आपल्याला काही हे 2-4 बारीक सारीक नियम आहेत ते तुम्ही कुठेतरी लिहून घेतले पाहिजे आणि मग हे आपल्याला तोंडी त्या संख्येचा लसावी आणि मसावी आपल्याला सांगता येतो. आणि लसावी आणि मसावी आपल्याला सांगता आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी पहिल्या प्रथम काही मसावीची उदाहरणं घेऊ आणि मसावीची उदाहरणं आपण घेत असताना आपल्याला या ठिकाणी उदाहरणं घेतली. हे बघा मसावी आणि मसावी काढत असताना पहिल्या प्रथम की अशा पद्धतीनं ही एक उभी रेषा मारा एक आडवी रेषा मारा. आडव्या रेषेच्या इथं त्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्या लिहा. तुम्ही लिहिल्या ह्या संख्या लिहिल्याच्या नंतर आता या 3 संख्या आहेत. या 3 संख्येला त्या 3 संख्या आपण बघायच्या. त्या 3 संख्या तिन्ही त्या संख्या ह्या समसंख्या आहेत. आणि मग आपण परत गेलो कुठे गेलो परत कळत न कळत गेलो विभाजनाच्या कसोट्याच्या परत गेलो. मग 2ची कसोटी काय सांगते 2 पासून सुरुवात करायची. पहिल्या प्रथम बघायचं त्या संख्येला त्या तिन्ही संख्येला 2 भाग जाते का. मोठ्याला गेलं तरी चालते परंतु आपल्याला नेमकं शिकायचं आहे की नाही. 2 भाग जातो का जातो त्या तिन्ही संख्या कोणत्या येतात त्या तिन्ही संख्या ह्या समसंख्या आहेत म्हणून या तिन्ही संख्येला 2 निश्चित भाग जातो. म्हणजे ज्यानं भाग जातो द्यायचा ती संख्या इथे द्यायची. आणि मग इथून ह्या संख्येनं या प्रत्येक संख्येला स्वतंत्रपणे भागायचं. म्हणजे अगोदर 72ला भागायचं नंतर 60ला भागायचं नंतर 96ला भागायचं. मग ह्या 2नं 72ला भागणं कोणत्याही संख्येला 2नं भागणं म्हणजे त्या संख्येची निमपट संख्या करणं.
भाग आता तुम्ही म्हणजे शिष्यवृत्तीचे नवलेचे विद्यार्थी आहात, ह्या क्रिया तुम्हाला वेगळ्या करायची गरज नाही, फाट दिशा आलं पाहिजे. समजा या 272 भागितलं तर या 272 भागितलं बघा त्या किती आल्या 36 इतकी आपली स्पीड पाहिजे. निम्मे 36 दोन्ही 72 या दोघांचा गुणाकार इतकाच येतो आणि या संख्येनं भागितलं त्याचा भागाकार इतका येतो. परत 2 काला भागात 60 ला क्रमानं भागायचं. 2 ला 60 भागणं म्हणजे 60च्या निमपट करणं. 60च्या निमपट किती येते 30. ओके, पुन्हा द्या फॉर्म बघा 30 दोन्ही 60. ओके आलं. 60 ला 2 भागा 30 आले. आता 2 काला भागायचं 96 ला भागायचं. मग 2 ला 96 ला भागायचं म्हणजे भागाकार काय येते 48 आहे की नाही. हे 2 चौक 8 आणि 2 8 16. ओके, हळू नाही करायचं, आपल्याला शिकायचं. आजच्या तुम्हाला येणार नाही काही नाही. काय नाही बोल की दिसना का रे बेटा. दिसायला पण ह्या संख्येला 6 भाग जाते. हा ऐक की, मी जे काही मुलं आहेत बेटा, हॅलो हॅलो, हे जे शिकवायलो ही नेमकी सुरुवात आहे आणि माझा उद्देश असा आहे की तुला तर हे सगळं येते, तुझी अडचण नाही बेटा. ज्याला जे काही नेमकेच आमच्या पिरियडला बसले, ज्याला हे घ्यायचे, त्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. आपल्याला डायरेक्ट त्याच्यापेक्षा 12 जरी धाप दिला, हे बघ तू जे म्हणाला हे सगळं आपण मोडून टाकू आणि हे पाहिल्या आपल्या असं लक्षात येते की या तिन्ही संख्येला कोण्या एकाच मोठ्या संख्येनं भाग जाते ते आपल्याला लिहिता येते. बघा हे 12 हे 12 आहे की नाही. 12 पंचे 60 आणि 12 8 96. ओके, याचा मसाला याला 12. ह्या स्टेपवर जायचे, पण थोडं थांब, गडबड करू नको. याचा या 72 60 96चा भागात हे मसाला 1 स्ट्रोक 12 येते. आपल्याला इथं जास्त नाही, आपण लेकर आपले लहान आहे, आपण त्याला हळूहळू समजून सांगायचं. त्याच्या लक्षात येणार नाही की एकदम 12च का भागितलं, कारण 12 हा 72 60 आणि 96चा विभाजक आहे. कोणता विभाजक आहे? मोठा विभाजक आहे. इतकी स्टेप नाही घ्यायची आपल्याला, उद्या घेऊ ती स्टेप आहे की नाही. बघा हे 12 72 हे 12 पंचे 60 आणि 12 8 96. हे काय आला याचा हा 12 आपल्याला हे 72 60 आणि 96चा मसावी 12 आला. परंतु थोडा दिसलं तर ते तुझा प्रॉब्लेम असं. हे बघा, तुम्हाला जर माझ्या वर्गामध्ये डिस्टर्ब करायचं असेल बरं काय करू नका. तुम्हाला जॉईन व्हायचं नसलं तर होऊ नका, आहे की नाही. मी रोकडे सरांना सांगेन सर कोण मध्ये बोलायले, म्हणजे मला बोलायला लावू नका. कारण आम्ही सकाळी 5 ला उठतो, तुमच्यासाठी काम करतो. हे कोणासाठी आम्ही शिकवलो? ज्याला येत नाही त्या मुलासाठी. ज्याला येते त्याला काही जॉईन व्हायची गरज नाही असं मला वाटतंय. बघा इथे या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी आपल्याला 72 60 आणि 96चा मसावी काढायचा आहे. आणि मसावी काढत असताना आपल्या एक गोष्ट लक्षात आली की ही मुलं लहान आहेत आणि मग आपण 2 पासून सुरुवात करावी आणि नंतर पुढे मग त्याची काय होणार, त्याची जी स्टेप आहे ती स्टेप आपली ऑटोमॅटिक वाढणार आहे. समजा आपण याला 2 भाग दिला, 2 हा त्याचा अवयव आपण घेतला आणि 2च्या निम केलं. हे 2च्या निम किती आले? 36 आले. या 2 72 ला भागितलं 36 आले, 2 60 ला भागितलं 30 आले आणि 2
96 भागितलं तिथं 48 आहे. परत ह्या तिन्ही बी समसंख्या आहेत, म्हणजे या तिन्ही समसंख्येला या दोन परत एकदा भाग जातो. म्हणजे 2 36 चे निमित्त गेले 18 आले, या 30 चे निमित्त गेले 15 आले आणि या 48 चे निमित्त गेले 24 आले. या 2 याला भागितलं हे आलं, या 2 याला भागितलं हे आलं, या 2 याला भागितलं हे आलं. परत आता इथं हे 18 आहे, हे 15 आहे आणि 24 आहे, म्हणजे या तिन्ही संख्या समसंख्या नाहीत. पण ते एका विषम संख्या आहे. एक कशी आहे विषम संख्या आहे, 2 कशी आहे समसंख्या आहे. मग या तिन्ही संख्येला 2 भाग जात नाही, द्यायचा नाही, गडबड करायची नाही. आणखी बघायचं, 2 ला सोडून द्यायचं आणि 2च्या पुढची जी संख्या आहे त्या 2च्या पुढची संख्या कोणती आहे तर 3 आहे. मग या तिन्ही संख्येला 3 भाग जाते का? आपल्या कसोट्या ह्या परफेक्ट पाहिजे. 3ची कसोटी काय सांगते? अंकाची बेरीज इथं 9 आली, इथं 6 आली आणि इथं 6 आली, म्हणजे या तिन्ही संख्येला 3 विशेष भाग जातो, म्हणून इथं 3 लिहायची. 3 असं 18, 3 5 15 आणि 3 8 24. इथपर्यंत आपण थोडी घाई करू नका. नेमकंच गणित एकच, तुम्हाला एकही समजून सांगितलं नाही. आता आपण या स्टेपवर आहोत. आता या स्टेपवर आल्याच्या नंतर आपल्याला काय दिसलं? इथं 3 संख्या दिसल्या, 6, 5 आणि 8. 6, 5 आणि 8 या तिन्ही सहमूळ संख्या आहेत. लक्षात ठेवा, सहमूळ संख्या काय? कारण या तिन्ही संख्येला कोण्या एकाच संख्येनं भाग जात नाही. एक जर सोडली तर एकनं भाग जातो. एकनं भाग जाऊन काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. कारण एकनं कोण्याही संख्येला भागितलं तर भागाकार काय येते? 30 संख्या येते. 6 ला एकनं भागा 6 झाले, 5 ला भागा एकनं 5 झाले, 8 ला भागा एकनं 8 झाले. काय उपयोग आहे का? नाही. मग गणित थोडस थांबवायचं. गणित थोडं थांबवायचं. या स्टेपवर तुम्ही आलात तर गणित थोडस थांबायचं आणि थोडस थांबविल्याच्या नंतर हे जे आपण जे काही अवयव अगोदर आले, कोणकोणते अवयव आले? मूळ अवयव हे 2 आला, हे 2 आला, हे 3 आला. ह्या अवयवांचा गुणाकार, ह्या अवयवांचा गुणाकार म्हणजे या तिन्ही संख्येचा मसावी असतो. लक्षात ठेवा, काय असतो? हा तिन्ही संख्येचा मसावी असतो. म्हणून या ठिकाणी 72,60,96 चा मसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर बेदोनीच्या 4 आला. 12 म्हणजे पहिल्या प्रथम तुम्ही मसावी काढून घ्यायचा. मसावी तुम्ही काढला केव्हा काढायचा? 1 स्ट्रोक आपल्याला लसाई मसाई शिकायचे. मग तुम्ही केव्हा काढा? ज्या वेळेस ह्या पद्धतीनं ह्या ज्या तिन्ही संख्या लिहिल्या त्या तिन्ही संख्या तुम्हाला या ठिकाणी अशी स्टेप येईल. अशी म्हणजे कोणती? की ज्या ठिकाणी त्या संख्या उरल्या त्या संख्येला एक शिवाय आणखी कोण्याही संख्येनं भाग जाऊ नये आणि जागबी नाही. आणि मग गणित तिथं थांबवायचं. आणि गणित थांबविल्याच्या नंतर इथले जे काही अवयव आहेत ह्यांचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा काय असतो? मसावी असतो. म्हणून 72, 60, 96 चा मसावी किती आला? 12. आता आपल्याला काय काढायचं आहे? आता आपल्याला त्याचा परत एकदा लसावी काढायचा आहे. मग लसावी काढत असताना परत काय करायचं? मसावी पटकन लिहून टाकला आणि आता आपल्याला लसावी काढण्याच्या कामाला लागायचे. इथपर्यंत आपण आलो. आता बघायचं या 3 संख्या आहेत. या 3 संख्येपैकी कोणत्याही 2 संख्येला एकाच संख्येनं भाग जाते का बघायचं. कोणत्या संख्या येतात? आपल्याला इथं 2 संख्या समसंख्या दिसल्या, 6 आणि 8.
म्हणजे आपल्याला असा 6 आणि 8 या दोन संख्येला 2 न निशेष भाग जातो. का जातो तर ह्या समसंख्या म्हणून इथं 2 लिहायची. हे 2 लिहिले. आणि आता या 2 न या प्रत्येक संख्येला भाग द्यायचा. जात असला तर द्यायचा, जात नसला तर द्यायचा नाही. दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवायच्या. आता आपण काय केलं, या 2 न या 6 ला भागितलं, 2 न 6 ला भागितलं, भागाकार किती आला 3, कॉमा या 2 न या 5 ला भाग जात नाही. ज्याला भाग जात नाही ती संख्या जशाला तशी खाली घ्यायची. म्हणजे 5 ही संख्या आपण काय केली, जशाला तशी खाली गेली. परत आता या 2 न काला भागायचं, 8 ला भागायचं. या 2 न 8 ला भागितलं, भागाकार किती आला 4. परत रेषा मारली, परत रेषा मारली. मग परत रेषा मारल्याच्यानंतर आता संख्या उरल्या 3, 5 आणि 4. मग 3, 5 आणि 4 या संख्येला कोण्या एकाच संख्येनं भाग जातो का, अजिबात जात नाही. मग काय करायचं, प्रत्येकाला स्वतंत्रपणे भागायचं. किंवा नाही भागितलं तरी हे आशाला असं जरी ठेवलं, हे आशाला असं जरी ठेवलं तर या सर्वांचा गुणाकार केला तरी चालतो. परंतु आपण काय करू, इथं 3 न भागायचं. 3 1 3, या 3 न 5 ला भाग जात नाही, 5 ला 5, 4 ला भाग जात नाही, 4 ला 4. परत रेषा मारायची. आता काय राहिले, हे 5 राहिले, 1 5 आणि 4 4 ला 4. परत या ठिकाणी आपण याला कशाला भागायचं, 4 ला भागायचं. 1 आणि हे 4 1 4. इथं 1 1 येईपर्यंत भाग द्या. आणि इथं 1 1 1 इथं 1 1 येईपर्यंत तुम्ही भाग दिल्याच्या नंतर आता आपणाला इथं 1 आला, इथे 1 आला, इथे 1 आला, हे तिन्ही 1 आले. इथून तर गरज नाही, पण जर तुम्ही केलं तरी चालतंय. 1 1 1 इथं आले. आणि ह्या डाव्या बाजूला जेवढ्या काही संख्या आल्या, जेवढे काही अवयव आले, त्यांचा काय करायचा, त्यांचा फक्त गुणाकार म्हणजे दिलेल्या संख्येचा लसावी तो येतो. म्हणून 72 मला 60 आणि 96 चा लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले, बघा इथं इथं गुणाकार चिन्ह आहे, गुणिले 5 गुणिले 4. या सर्वांचा गुणाकार करायचा. याचा गुणाकार करत असताना बघा डायरेक्ट 2 2 4, 4 त्रिकोण 12, 12 2 24, 24 त्रिक 72, 24 त्रिक किती आले 72 गुणिले किती आले 5 चोक 20. आणि या दोघांचा गुणाकार केला तुम्ही, इथं आले 0, हे 2 2 4 आणि 7 2 14. काय आला याचा लसावी, काय आला 1440. इतकं लिहायचं गरज नाही. परीक्षेमध्ये फट 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 काढलं 2 2 4, 4 त्रिकोण 12, 12 2 24, 24 त्रिक 72 आणि 72 ह्याचा सोपं येण्यासाठी 20 आला. 20चा आणि 72चा जो काही गुणाकार येईल तो गुणाकार या ठिकाणी लिहायचा. आणि तो गुणाकार म्हणजे काय आला, यांचा लसावी आला. आणि काही काही स्टेपला आता आपल्याला इथंच समजलं, कुठं समजलं की या ठिकाणी आपल्याला समजलं की आता या 3 ला 5 ला 4 ला कोण्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे याचा 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 या हा एक संख्या, ही आणि ही, या सर्वांचा गुणाकार म्हणजे त्या संख्येचा काय असतो, लसावी असतो. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या लसावीची उदाहरणं पाहिलेली आहेत. एक उदाहरण लसावी आणि मसावी एकाच वेळेस बरं काय ज्या पद्धतीने काढायचं आहे, माझं असं मत आहे की तुम्ही ही पद्धत अशी वापरली पाहिजे. आणि ही पद्धत तुम्ही वापरली तर तुम्हाला त्या संख्येचा लसावी आणि मसावी एकाच वेळेस काढता येतो. आणि अशा पद्धतीनं आपण या आज लसावी मसावीच्या घटकाला जी काही सुरुवात केली, जे काही उदाहरणं तुम्हाला मी समजून सांगितले,
ही सर्व उदाहरणं उद्याच्याला बऱ्याच विद्यार्थ्याला लसावी आणि मसावी तुम्ही काय करा, अनेक संख्या घ्या आणि अनेक संख्या घेऊन त्या संख्येचा लसावी आणि मसावी काढा. आणि इतकं या ठिकाणी मी थांबतो आणि माझा तास या ठिकाणी मी थांबवतो.